नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. विकास कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कोंढव्यातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतरही कोंढवा खुर्द येथील रस्ते, पाणी, स्मशानभूमी यासारख्या कामांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यासाठी वेळोवेळी आंदोलने करून आणि सभागृहात दाद मागूनही या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने स्थानिक नगरसेवक योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, गटनेते अशोक यनपुरे, माजी नगरसेविका रंजना टिळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या परिसरातील रस्त्यांच्या कामांसाठी तातडीने भूसंपादन करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच स्मशानभूमी, पाणी आणि अन्य समस्यांसाठी येत्या 10 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त महेश पाठक यांनी दिल्याचे टिळेकर यांनी सांगितले. टिळेकर म्हणाले, कात्रज कोंढवा रस्ता वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक झाला आहे, परंतु याच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्याकडे प्रशासन कानाडोळा करत आहे. यामुळे या रस्त्याच्या कडेला नव्याने बांधकामे उभी राहत आहेत. रस्त्याच्या कडेला स्मशानभूमी असून नागरिकांची गैरसोय होत असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे महापालिकेमध्ये भाजप शिवसेना युतीच्या शासनानं 23 गावं समाविष्ट केली. त्यामध्ये आमचा कोंढवा बुद्रुक परिसर सुद्धा समाविष्ट झाला. परंतु 16 वर्ष संघर्ष करून सुद्धा आमच्या गावची स्मशानभूमी जी आहे ती कात्रज कोंढवा रस्त्यावरती 24 मीटर रस्त्यावरती आणि 16 वर्ष सतत संघर्ष करून आम्ही त्या ठिकाणी महापालिकेला मागणी केली. 2005 साली विकास आराखडा मंजूर नसल्या कारणानं 2009 मध्ये आमची आई ज्यावेळेस नगरसेविका होती त्यावेळेस जनरल बॉडीमध्ये ठराव पास केला की कोंढवा बुद्रुकची स्मशानभूमीची जागा ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणी नवीन स्मशानभूमी विकसित करावी. परंतु ज्या प्रशासनानं गेंड्याची कात्री पांघरलेली आहे त्या प्रशासनाला आमच्या नागरिकांच्या भावना कधी पोचल्या नाही. 2007 साली आम्ही पाण्याची टाकी बांधली. त्यावेळेस आमची लोकसंख्या होती 20,000. आता 1,45,000 लोकसंख्या आहे. 2007चं पाणी आजही तेवढंच येत आहे आणि पिणारं तोंडी खूप वाढलेलं आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की जे पाणी आम्हाला वडगाव जलकेंद्रावरनं येतं त्याची पाण्याची क्षमता वाढून मिळावी, नवीन टाकी मिळावी. कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरण व्हावा, खडी मशीन चौकाचं रुंदीकरण व्हावं आणि आमच्या सगळ्यांचा जो महत्त्वाचा विषय आहे गंगाधाम ते शत्रुंजय मंदिर हा जो रस्ता आहे हा रस्त्याची रुंदीकरण व्हावी आणि आमच्या भागाच्या नागरिकांना न्याय द्यावा. खरं तर 97 सालापासून टॅक्सच्या निमित्तानं महापालिकेमध्ये ज्या काही विकासाच्या निमित्तानं आम्ही कॉर्पोरेशनमध्ये पैसे जमा करतो 11-12 मध्ये आम्ही बांधकाम शुल्क असेल, टॅक्स असेल असे 66 कोटी रुपये आम्ही जमा केले आणि महापालिकेने दुर्दैवानं आम्हाला फक्त 7 कोटी रुपयाचं बजेट दिलं. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक मारली. अंगणवाडी केंद्राचे पूर्णवेळ अंगणवाडी आणि पाळणाघरात रूपांतर करावे. खाजगी संस्थांच्या सहभागाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे खाजगीकरण करू नये यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद आणि महिला तसेच बालविकास आयुक्तालयावर धडक दिली. अखिल भारतीय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस फेडरेशनच्या वतीने संपूर्ण देशभर मागणी दिवस पाळला गेला. पुण्यात या कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून अंगणवाड्यांच्या खासगीकरणाला कडाडून विरोध केला. सध्याच्या ICDS नियमित करून त्याचे विभागात रूपांतर करावे. पूर्णवेळ अंगणवाडी आणि पाळणाघरात रूपांतर करून सेविका आणि मदतनीसांना किमान वेतनाच्या कक्षेत आणून वेतन द्यावे अशी मागणी करण्यात आली. सध्याचा THR बंद करून सर्व लाभार्थींना अंगणवाडी परिसरात शिजवलेला ताजा आहार देण्यात यावा. सेंट्रल किचनच्या नावाखाली ठेकेदारांना आहाराचे कंत्राट देऊ नये.
या मोर्चाचे नेतृत्व संघटनेच्या राज्य महासचिव शुभा शमीम यांनी केलं. जिल्हा सचिव रजनी पिसाळ, कोषाध्यक्ष लीला खोपडे, हिराबाई धोंगे, बकुळ शेख, पूनम सुतार यांनीही याचे नेतृत्व केले. जिल्हा परिषदेचे उपमुख्यमंत्री, कार्यकारी अधिकारी आणि महिला आणि बालकल्याण आयुक्त यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अंगणवाडी सेविका मदतनीसांना किमान पेन्शन, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य सुविधांसारख्या सामाजिक सुविधा द्याव्यात. त्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्या. महागाई निर्देशांकांना जोडलेले 15 आणि 10,000 रुपये किमान वेतन द्या. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही सुट्ट्या मिळाव्यात या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. भाजप प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांची 14 जुलै रोजी पुण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असताना शहर भाजपच्या वतीने या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. पक्षाचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, महापालिकेतील गटनेते अशोक येनपुरे आणि दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशाच्या विकासाच्या आड येणाऱ्या काँग्रेस सरकारकडून देशाला वाचवण्यासाठी या निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. रविवारी दुपारी 2:30 वाजता BJ मेडिकल कॉलेजच्या ग्राउंडवर ही सभा होणार आहे. या सभेसाठी पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, प्रकाश जावडेकर आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका पार पडल्या असून शहर आणि राज्य शाखेवर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या सभेमध्ये पक्षाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात आले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. श्री साईबाबा पालखीचे अत्यंत भक्तिमय वातावरणात शिर्डीकडे प्रयाण झाले. श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साईबाबा पालखी सोहळा 2013 आयोजित करण्यात आला. या पालखी सोहळ्याचा शुभारंभ 12 जुलै रोजी श्री कसबा गणपती मंदिर येथून सकाळी 8 वाजता झाला. येथून साईबाबांच्या पालखीने श्री क्षेत्र शिर्डीकडे नगरमार्गे प्रस्थान ठेवले. हे प्रस्थान विश्वजागृती मिशनचे संस्थापक आचार्य श्री सुधांशुजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. शिर्डी श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त जयंत कुलकर्णी, कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, KV रमणी, महापौर वैशाली बनकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी हेलिकॉप्टरद्वारे पालखीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली. जागतिक स्वच्छता दिनानिमित्त पुण्यातील विद्यार्थ्यांनी आरोग्य प्रतिज्ञा घेतली. जागतिक स्वच्छता दिनानिमित्त पुणे डॉक्टर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिनांक 12 जुलै रोजी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आरोग्य प्रतिज्ञा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते. निसर्गातील घटकांचे रक्षण आपण केले पाहिजे. स्वच्छतेचा आरोग्याशी अत्यंत निकटचा संबंध आहे. त्याविषयी व्यापक जनजागृती व्हावी म्हणून आरोग्य प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात शाळांमधून करण्यात आली. सकाळी आणि दुपारी 1 लाख विद्यार्थ्यांना आरोग्य प्रतिज्ञा देण्यात आली.
शुक्रवारी सकाळी 7 वाजता भावे स्कूल येथे विद्यार्थ्यांसोबत प्रातिनिधिक प्रतिज्ञा घेण्यासाठी महापौर वैशाली बनकर उपस्थित होत्या. स्वच्छता मोहिमेअंतर्गत 12 जुलैपासून पुढे 15 दिवस स्वच्छता पंधरवडा साजरा केला जाणार आहे. शहरातील पालिकेच्या सर्व शाळा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या शाळा तसेच कर्वे स्त्री शिक्षण संस्था, विशेष मुलांची रुईया आणि सावली शाळा, महेश विद्यालय कोथरूड, सिटी इंटरनॅशनल स्कूल, परांजपे शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, त्याचबरोबर औंध आणि बाणेर परिसरातील सर्व शैक्षणिक संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. डॉक्टर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सहभागी शाळांना डॉक्टरांच्या वतीने भेटी दिल्या जाणार असून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे आरोग्याशी असणारे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हा जीवन यज्ञ आहे. निसर्गाने आपल्या प्रत्येकाला दिलेल्या विविध देणग्यांचे आपण विश्वस्त म्हणून काम करत असतो. रक्त ही सुद्धा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली मौल्यवान देणगी आहे. गरजूंना रक्त देणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे, असे प्रतिपादन एअर मार्शल डॉक्टर बी केशवराव यांनी केलं. महाराष्ट्र भूषण नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी महापौर वैशाली बनकर, पालिका आयुक्त महेश पाठक, विशाल तांबे, बावा धुमाळ, डॉक्टर माया तुळपुळे आदी उपस्थित होते. समर्थ परिवाराच्या समाज कार्याची व्याप्ती खूप मोठी असून आज समाजाला त्याची नितांत गरज असल्याचे महापौर बनकर म्हणाल्या. समर्थाचे विचार आधी केले मग सांगितले असे होते. कृतिशीलतेला त्यांनी अत्यंत महत्त्व दिले होते. त्यांच्या विचारांच्या समर्थनार्थ रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आदी उपक्रम होणे ही समाजाची गरजच आहे. इतर आमदार आणि खासदारांनीही आमदार गिरीश बापट यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी केलं. शहराच्या वाहतुकीची गरज लक्षात घेऊन आमदार गिरीश बापट यांनी आमदार निधीतून PMPला बस देण्याच्या निर्णयाचा आदर्श इतर आमदार आणि खासदारांनी घ्यावा, असे आवाहन करून शिरोळे म्हणाले, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी PMPला पर्याय नाही. सध्या बसची कमतरता असून ती भरून काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा. बापट यांनी यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले असून इतर लोकप्रतिनिधींनीही निधी द्यावा. दोन्ही महापालिकांनी PMPला जादा निधी देण्याची आवश्यकता आहे. PMP प्रशासनानेही आपला कारभार सुधारून वायफळ खर्च कमी करावा, अशी सूचनाही शिरोळे यांनी केली आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.